कशा सर्वजण. काय झालं सांगू का? एक स्त्री आहे. आता तिने करिश्मा नाव आहे तिचं, बघा करिश्मा. हा का? तर तिने ना आता लग्न केलेलं आहे. तिने तिचा हळदीचा व्हिडिओ टाकला होता. तर तिला एक जणांनी अशी कमेंट केलेली, तेच नाही का मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की तिला एक मुलगा होता आणि तिचा अगोदर डायव्हर्स झाला होता आणि तिने आता लग्न केले. एक स्त्री किती दिवस राहणार आहे की नाही, म्हणून केलं. तिला पण चांगला कोणी माणूस भेटला, त्याने तिला पत्करलं, तिला समजून घेतलं आणि त्याने म्हटलं की मी तुझ्या मुलाची जबाबदारी घेईल म्हणून. आता तर म्हटलंय, पुढच्या गोष्टी काय माहिती नाही. तर तिने लग्नाचा हळदीचा फोटो टाकला होता. तर काय झालं, ते दोघं असे उभे होते. तर नवरा जरा तिच्यापेक्षा हाईटला कमी आहे आणि ती थोडी उंच आहे. तर तिचा आज एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओमध्ये लोकांनी तिला अशी कमेंट केलेली आहे की काय गं, तुझ्यापेक्षा तुझा नवरा बुटका आहे, उंचीने कमी आहे. बुटका नाही, उंचीने कमी आहे, तू उंचीने जास्त आहे. तर ही सोशल मीडिया आहे बाई. ह्याच्यावर चांगल्या पण कमेंट येणार, वाईट पण कमेंट येणार. ती झेलायची ताकद पाहिजे. जर तुम्हाला सोशल मीडियावर राहायचं आहे ना, तर सर्व सहन करायची ताकद पाहिजे. कारण का, लोकांना जे दिसतं ना तेच लोक कमेंटमध्ये बोलतात की नवरा थोडा उंचीला कमी आहे, तू उंचीने जास्त आहेस. मग तिने उत्तर दिलं की उंची मॅटर नाही करत, की मी उंच आहे का, बुटकी आहे का, लांब आहे का, जाड आहे. म्हणजे आम्ही संसार सुखाचा केला पाहिजे, एवढंच महत्त्वाचं आहे, हो की नाही? आणि असे जगामध्ये किती उंच आणि कमी उंचीचे लोकांचे लग्न झालेले आहेत. तर आहे ते तर ठीक आहे, बरोबर आहे. उंच असलं तरी काय फायद्याचं, आणि म्हणजे उंची कमी असली तरी काय त्याचा उपयोग, असं म्हणजे दोन्ही आहे. फक्त संसार व्यवस्थित केला पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. तर एक जणांनी तिला अशी कमेंट केलेली आहे परत, की सोशल मीडियावर यायचं म्हणजे तोंडची गोष्ट नाही. जर तुम्ही तुमच्या घरातलं सगळं दाखवता, सगळं बोलता, तर तुम्हाला ते सहन करावंच लागणार आहे. एवढं मात्र खरे. नाही तर मग सोशल मीडिया सोडून द्या. पण आता पैसे भेटतात सोशल मीडियावर, मग ते का सोडतील? मग सहन करा, हो की नाही? तर ते लोक लोक तर 10 तोंडाचे असतात. एका तोंडाने हे बोलणार, एका तोंडाने ते बोलणार. मग ते सहनच करायला लागतं आपल्याला. सहन करण्याशिवाय हे नाही. हां, आणि दुसरं एक जणांचं असंच आहे होतं. सून गरोदर होती. सून गरोदर राहिल्यापासून त्यांनी ते सोशल मीडियावर टाकलं. असं नाही टाकायचं ना. कशाला टाकायचं? तुम्हाला माहिती आहे ना, कळलंय ना, आम्हाला फार आनंद झाला, आम्हाला फार आनंद झाला, आणि नंतर माहीतच पडणार आहे ना. पोट काही आलेलं, समोर आलेलं झाकून थोडी राहणार आहे, दिसणारच. ह्या बाईला दिवस गेले, ती गरोदर आहे. पण लोक पण इतकं अति करतात ना, बाप रे. आणि मग कमेंटमध्ये काही बोललं की मग त्यांना राग येतो. तर असं नाही, आपली चुकी असती की आपण आपल्या घरातलं दाखवत असतो, हे की नाही? आणि मग एखादं बोललं तर मग त्यांना राग येतो. जग आहे, जनार्दन आहे, ते बोलणार. तुम्ही ऐकायची ताकद ठेवावी.